नमस्कार दोस्तों, मेरा नाम है सुनील और आप देख रहे हो सत्ता की बात। आज हम बात करेंगे महाराष्ट्र की चुनावी रण की। महाराष्ट्र में बीजेपी और शिवसेना एकनाथ शिंदे गुट का महाराष्ट्र में धुआंधार प्रचार शुरू है और साथ ही सोशल मीडिया के जरिए एडवर्टाइजमेंट और वीडियो बनाकर प्रचार किया जा रहा है। ऐसा ही एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, तो चलिए वो वीडियो भी आपको दिखाते हैं। तुम्हाला माहिती आहे का, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या महाराष्ट्राचा सौदा औरंग्याच्या औलादींसोबत केला आहे। होय, आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा त्यांनी अपमान केला आहे। गेल्या महिनाभरापासून त्यांचं हे कारस्थान सुरू आहे। ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा पाठिंबा हवा म्हणून वोट बँकेचं राजकारण करत काँग्रेस आणि शरद पवार गट यांनी उलेमा बोर्डाच्या 1-2 नाही तर तब्बल 17 संविधान विरोधी मागण्या मान्य केल्या। पण जेव्हा बंद दाराआडचं सत्य बाहेर आलं तेव्हा या लबाड आघाडीनं सत्य नाकारलं। तुम्ही जरी सत्य नाकारत असाल तरी उलेमा बोर्डाचं चेअरमन यांनी तर तुमचं बंद दाराआडचं गुपित सर्वांसमोर उघड केलं। उत्तर प्रदेश कांग्रेस कमेटी के रियासती सदर नाना पटोले, पृथ्वीराज चौहान, साबिक वजीर आला और दीगर सीनियर कायदीन के साथ हमारे रियासती सदर और जनरल सेक्रेटरी की रास्त मुलाकात हुई थी बम्बई में, और उसमें तफसीली गुफ्तगू के बाद उन्होंने हमें मकतूब दिया है और हम इस यकीन के साथ आगे बढ़ रहे हैं कि उन पर वो जरूर तवज्जो देंगे। इसके साथ साथ हमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार की जानिब से भी एक तहरीरी मकतूब इसी तरह का हमें मिला है। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास ते वक्फ बोर्डाच्या सुधारित बिलाला विरोध करणार। महायुती सरकारने वक्फच्या नावाने पळकवलेल्या जमिनींवर कारवाई केली आहे। ही कारवाई बरखास्त करून पुन्हा एकदा जमिनी पळकवण्यासाठी विधानसभेत कायदा मंजूर करणार। महाराष्ट्र वक्फ बोर्डाला 1000 कोटी रुपये देणार। 2012 ते 2024च्या दरम्यान दंगलीतील मुसलमानांची सुटका होणार। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार। RSS वर बंदी घालणार। उलेमा बोर्डाच्या या प्रकारच्या 17 भयानक मागण्या सत्तांध झालेल्या महाविकास आघाडीने मान्य केल्या। म्हणजेच महाविकास आघाडीच्या हाती सत्ता गेली तर या औरंग्याच्या औलादी आपल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर, मंदिर देवस्थानांवर, शेत जमिनींवर इतकंच नाही तर घरांवर हक्क सांगतील आणि महाविकास आघाडी त्यांना हे सगळं अंधणात देतील। तुम्हाला महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा केलेला सौदा मान्य आहे का? लक्षात ठेवा, ही निवडणूक केवळ महाराष्ट्रात कोणाचं राज्य येणार, कोण मुख्यमंत्री होणार इथपर्यंतच मर्यादित राहिलेली नाही, तर महाराष्ट्राची वाटचाल शिवरायांच्या विचारांवर होणार की औरंग्याच्या याचा निर्णय या निवडणुकीत होणार आहे। त्यामुळे मतदारांनो, मतदानासाठी बाहेर पडा। आपल्या छत्रपती शिवरायांची तुम्हाला आण आहे। महाराजांचा महाराष्ट्र औरंग्याच्या औलादींच्या ताब्यात येऊ नका। अगर आपको यह वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक शेयर जरूर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें। जय हिंद, जय भारत।